चला तर मग सुरुवात करूया. 21 तारखेला मतदान करायला, अहो 21 तारखेला मतदान करायला जायचं आपल्याला हाय. ओ काका जायचं आपल्याला हाय, जायचं आपल्याला हाय. ओ मावशी जायचं आपल्याला हाय, जायचं आपल्याला हाय. ओ दादा जायचं आपल्याला हाय. हो अरे राम राम मंडळी, राम राम. अरे काय लोकांना नुसता मरा 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 असं म्हणतोय हा? अरे मरा मरा नाही रे, हा. राम राम म्हणलं मी. अच्छा अच्छा, राम राम म्हणलं वय. हा बरोबर आहे. राम राम बर का मंडळी हो, राम 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 राम. अरे बाळू, हा बोल काळू. ज्या मायला तुला यायला एवढा उशीर का बरं झाला? मला यायला एवढा उशीर का बरं झाला? अरे बाबा काय झालं तुला सांगू का? सांग. मी असा घरातून बाहेर पडलो तो समोर पाहतो त्याच्या आईला खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तेच कळणार राव. असा मस्त आरामात असा हळूहळू हळूहळू असा बाहेर पडलो तेव्हा कुठे आलो बाबा, नुसता खड्डा खात आलेलोय मी. कळलं का तुला? अरे बोललो होतो तुला मी काय? मागच्या वेळेला राष्ट्रवादीला मध्य म्हणून. हा त्या मायला राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाला तू मत दिलं असतं, हा. अशा रस्त्यांच्या समस्या आल्या नसत्या. हा बरोबर आहे बरोबर आहे. बरं मी काय म्हणतो, म्हण की. या येळला मागच्या सारखी चूक करायची नाही. बिलकुल नाही. या येळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत द्यायचं, हा म्हणजे आपल्या समस्या सगळ्या सुटतील. सगळ्या समस्या सुटणार आहे. ते बरं जाऊ दे. हा त्या मायला काय अवतार करून आला रे तू रे? अरे काय होतं रे माझा? अरे ते कपडे बघ, हा? अरे ते केस बघ, त्या मायला आजी आजच्या थोबडं बघ. अरे बाबा काय झालं माझ्या अवताराला? अरे अवतार आला. अरे आंघोळ वगैरे केलीस की नाही? ए लेका, अरे अरे आंघोळीचा सोड. अरे बाबा इकडं सगळा घोळ झालाय आंघोळी पायी. म्हणजे अरे बाबा काय झालं तुला सांगतो. मी असा आरामात आहे ना झोपलो होतो, मन डोक्यात बिजली आली होती, इतकी मजा येत होती. तुला काय सांगतो. म्हणावं या माणसाला? सूर्य डोक्यावर आला तरी अजून मी झोपलाय. आबा उठा. अरे. उठा म्हणते ना मी. अरे आज रविवार आहे, निदान आज तरी झोपू दे ना. तुम्हाला झोपायचंय? हा मग. इथं नळाला पाणी नाही हा आणि तुम्ही झोपलाय. नाही. तरी म्हणत होते मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत द्या. ऐकलं का माझं? ऐकलं नाही, ते- झालं ना, आता पाणी नाही नळाला. हा बरोबर आहे. माझं ऐकलं असतं मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत दिलं असतं तर आता नळाला धोधो पाणी आलं असतं. हा हा चालेल चालेल. हा का? हा. मागच्या वेळी जी चूक केली ती आता परत करू नका. बिलकुल नाही. येत्या 21 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. हा, बरोबर तर मी आहे. काय म्हणते, हा. या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मत द्यायचं. बरोबर आहे. राष्ट्रवादी. वेगळं ना? हा बिलकुल. आपलं वोट काँग्रेसला वोट. काय? काँग्रेसला वोट. हा. हा 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 चायची गेली का तुझ्या आईची? हे असं झालं बघ. अरे बाबा मला बिना आंघोळीचं बाहेर पडावं लागलं. तेच का म्हणतो साला एवढा खान वास कुठून येतोय? का बाई? अरे असं नाही. हा बरं मी काय म्हणतो. हा, बोल ना. हा माझं जाऊ दे. तुझ्या घरी समजे कसे काम काय म्हणते? सोन्यासारखं. हा बाबा काय म्हणते? सोन्यासारखे. आई काय म्हणते? सोन्यासारखे. मुलं काय म्हणताय? एकदम सोन्यासारखे. आपली बायको काय म्हणते? आपली बायको. अरे म्हणजे तुझी बायको माझी वहिनी अरे माझी बायको एकदम दगडासारखी. दगडासारखी. अरे बाबा मला सांग, सगळे सोन्यासारखे आणि तुझी बायकोच काय दगडासारखी राव? अरे ते कसं आहे, कसं आहे? एवढं समज सोनं आपल्या घरी ठेवायचं, हा म्हणजे जर का इन्कम टॅक्स वाल्यांची धाड पडली माझ्या घरी, हा. त्यांचं काय नाही, सगळं मला सोसावं लागणार ना. बरोबर आहे बरोबर आहे. पण मी काय म्हणतो, 21 तारखेला काय आहे हे तुला माहित? अरे माहिती ना, कसं विसरणार, एक birthday आहे. ए येडा काही पण काय सांगतोय? चल काही पण काय सांगते येडू. अरे आठवलं. आठवलं. अरे तू टीव्ही घेतली ना. ए चल. ए तेव्हा पण नाही काही नाही. आहा, बिलकुल नाही. हा, आता आठवलं. कन्फर्म आठवलं. एकदम आठवलं. परफेक्ट सांगायचं बरं. Perfect. हा सांग. तू गाडी घेतली का नाही? आता जाय रे. येडाय करतो. हे? अरे बाबा असं काहीच नाहीये. पण मंडळी हो, ह्या येड्याला 21 तारखेला काय आहे हे माहित नाहीये. पण तुम्हाला तर माहितीये ना? हा काय माहितीये ना? हा ते बघा काका म्हणताय बरोबर माहितीये. हा बरोबर आहे. बघे त्या काकांना माहितीये, तुला नाही माहिती वय? अरे मला बी ठाव आहे. अरे मस्करी केली मी. अच्छा मस्करी केली होय. वय. हा बरं सांग बरं 21 तारखेला काय आहे म्हणून? अरे येत्या 21 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. हा बरोबर आहे. 21 तारखेला पिंपरी चिंचवडच्या निवडणुका आहे. हा? हा आणि आपण आपल्याकडून कोण उभा आहे ते पण मला ठाव आहे. हा त्या 4 जणांचं नाव सांगायचं बरं का. चल सांग. आणि जर सांगून दाखवलं तर, अरे बाबा सांग की आता. अरे आपला
काँग्रेस पक्षाचे उमेदवार हा प्रदीप भिंगारे भाऊ. अरे पहा मंडळी, पहिले उमेदवार प्रदीप भिंगारे भाऊ, हा. दरेकर माधुरीताई, हा. कौवाने सुप्रियाताई, हा. बारणे शरद भाऊ, चारही उमेदवार. तर मंडळी हा. सर्वांनी येत्या 31 फेब्रुवारीला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत द्यायचं. हा बरं एक काम कर, मतदान कवा आहे ते सगळं सांगून टाक बरं. हा वय 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 हा. पहा मंडळी, हा 31 फेब्रुवारीला सकाळी 8:30 ते 5:30 पर्यंत तुम्ही केव्हाही वोट करू शकतात. हा निशाणी ठाव आहे ना तुम्हाला? अरे घड्याळ, घड्याळ. आपलं बोट घड्याळाला वोट. बरं मी काय म्हणतो, ते सगळं जाऊ दे. तुझ्याबद्दल तू काही नाही सांगितलं हा? अरे माझ्या घरी पण असे छोटेसे मोठेसे मेजर प्रॉब्लेम होतात. छोटेसे मोठेसे मेजर प्रॉब्लेम होतात. हा होतात. काय होतात ते सांगशील का जरा? पाहिजे तुला? हा मग बिलकुल. चल मग ते बघ. हे बघ, अरे अरे मीच तो. अरे बाबा अरे मीच तो. अरे बाबा अरे मीच तो. कोण रे तू? म्या वीज आहे वीज, आणि मी आता चाललोय. आय 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 आय. अरे बोलत्या हाय की बीचा का वरडतेस माझ्या नावानं? आय तू आय पण लाईट गेला. लाईट गेला? वय लाईट गेला. अरे तू त्यासने चहा पाणी काही विचारलं की नाही? अगं आहे लाईट गेला. जाऊ दे की मग. आता जाऊ दे काय जाऊ दे. तू पण मला अभ्यास नाही करायचा का? आता अंधारात अभ्यास कर काय करू मी? अरे लटले का? मेणबत्ती लावून कर की. हे मेणबत्ती खाली अभ्यास करणार नाही. तसाही तुला अभ्यासाचा लय कंटाळा. हो अरे सोन्या, तुला माहितीये का मोठी मोठी माणसं मेणबत्तीच्या उजेडाखाली अभ्यास करूनच तर मोठी झाली. काय सांगतीस? मग तरी पण मी मेणबत्ती खाली अभ्यास करणार नाही. पण आई हं, हा लोड शेडिंगचा प्रश्न कधी संपणार ग? काय माहित बाबा. हे आलं तुझं लाईट बिल. कोण आहे? आजा शाम होने आई, अहो काय काय लय खुश दिसताय तुम्ही. मौसम ने ली अंगड़ाई. कपासाठी अहो पोरग मोठं झाल्या पण तुम्हाला नसती ती फेरं सुचतायत. लाईट गेली म्हणून काय झालं? पोरग तिथं अंधारात बसलंय. अगं अगं चल, आपल्याला जायचंय. कुठं जायचंय? आपल्याला आपल्या समस्यांचं निवारण करायला जायचंय. समस्याचं निवारण म्हणजे? समस्याचं निवारण म्हणजे आपण वोट करायला जायचंय 21 तारखेला. अय्या धनी, तुम्हाला काय जादूची छडी बिडी सापडली की काय? जादूची छडी नाही, जादूची मशीन सापडली आहे. जादूची मशीन म्हणजे? वोट दाबल्या की समस्या सुटल्या. बोट दाबलं की समस्या सुटणार? म्हणजे आपल्या पाण्याचा प्रश्न वोट दाबलं की समस्या सुटल्या. आणि आपल्या इजेचा प्रश्न? बटन दाबलं की समस्या सुटल्या. मी काय म्हणते, हे बटन नेमकं दाबायचं कुठलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळासमोरचं बटन दाबायचं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्यासमोरचं बटन दाबलं की आपले सगळे प्रश्न सुटणार. 100%. पाहिलंच मंडळी, म्हणून तर म्हणतो येत्या 21 फेब्रुवारीला आपल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 4 उमेदवारांना गटार समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. विजयी कराल ना? चला तर मग. हा चला चला तर मग. म्हणून म्हणतो वाजव की बाबा आता 21 तारखेच्या दिवसाला पायी मतदान करायचं. 21 तारखेच्या दिवसाला पायी मतदान करायचं. मतदान करायचं, राष्ट्रवादीला निवडायचं. मतदान करायचं, राष्ट्रवादीला निवडायचं. मतदान करायचं, राष्ट्रवादीला निवडायचं. मतदान करायचं, राष्ट्रवादीला निवडायचं. हा धन्यवाद. धन्यवाद.